आज आपण दृष्ट लागणे, नजर लागणे ह्या विषयावर थोडक्यात माहिती बघणार आहोत. आपल्या वागण्यातून, राहण्यातून व बोलण्यातून आपला प्रभाव समाजावर तसेच आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात किंवा अन्य लोकांवर त्याचा प्रभाव पडत असतो. अशातच आपल्या अननेसेसरी नजरा या नकळत बघत असतात. काहींच्या म्हणजे जवळजवळ 90% लोकांच्या नजरेतून नकारात्मकता म्हणजे जेलसी फील उत्सर्जित होत असते. याचा अनुभव घ्या. एखादा समारंभात सजून जा, इतरांपेक्षा थोडंसं छान सजून जा. घरी आल्यावर तुम्हाला थकवा, मरगळ ही जाणवणारच. यात अंधश्रद्धा नाही, हे सत्य आहे. मग असे त्रास झाल्यावर जुनी लोक, माहितीगर लोक नजर उतरवून घे, दृष्ट काढून घे असे घरगुती उपाय सुचवतात. पण आधुनिक युगात वावरणाऱ्या लोकांना दृष्ट किंवा नजर कशी काढता याबद्दल खरं तर पुरेशी माहिती नसते. तर आज त्यावर आपण चर्चा करूया. आता बघूया दृष्ट काढण्याबद्दल काही शंका आहेत का? 1. दृष्ट संध्याकाळीच काढावी का? उशिरात उशिरा किती वाजेपर्यंत काढावी? लहानांनी मोठ्या व्यक्तीची दृष्ट काढून चालते का? उदाहरणार्थ घरात सगळ्यात मोठी व्यक्ती आहे, म्हणजे अर्थात बाकीचे सगळे त्या व्यक्तीपेक्षा वयाने लहान आहेत. अशा वेळी त्या व्यक्तीची दृष्ट कोणी काढावी? घरात वयाने मोठ्या व्यक्ती आहेत परंतु सगळे बाहेरगावी गेले आहेत अथवा परगावी राहतात. अशा वेळी स्वतःची दृष्ट काढून चालेल का? नात्यात असलेल्या कोणी, उदाहरणार्थ दूरचे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र इत्यादी दृष्ट काढलेली चालते का? ह्या शंकांचे निरसन पुढील प्रमाणे. दृष्ट ही शक्यतो तिन्ही सांजेला दिवा लागणीनंतरच काढावी. जास्त उशीर करू नये. किमान 9 वाजेच्या आत तरी काढावी. लहान व्यक्तीने मोठ्यांची दृष्ट काढली तर चालते, पण दृष्ट काढण्यापूर्वी व काढून झाल्यानंतर हातपाय धुवून त्या व्यक्तीने हनुमानरायासंदर्भात छोटे स्तोत्र वाचावे. स्वतःची दृष्ट स्वतः काढण्यासाठी समोर आरसा ठेवावा व आरशातील प्रतिबिंबाची दृष्ट काढावी किंवा स्वतःच्या छायाचित्रावर दृष्ट काढावी किंवा ढोबळ मनाने कागदावर आकृती काढून तिला स्वतःचे नाव देऊन त्याची दृष्ट काढावी. मोठेपणा मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःहून दृष्ट काढायला जाऊ नका. जर आग्रह केला तरच जा. तुमची स्वतःची वैयक्तिक उपासना असेल तरच दृष्ट काढायला जा. जाण्यापूर्वी व नंतर हातपाय धुवून घ्या. नंतर आराध्य देवतेचे स्मरण करा. दृष्ट कशी काढावी? मीठ मोहरी एकत्र करून ती अंगावरून पुढून 7 वेळा व मागून 7 वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत असे उतरवून कढई तापवून त्यात जाळणे. चूल असेल तरी चालेल. नंतर हातपाय धुवून घेणे किंवा खरकट्या पाण्यात टाकून दिली तरी चालेल. फक्त ते पाणी कोणाच्या पायदळी यायला नकोय किंवा कोणी ते पाणी अंगावर घ्यायला नकोय, हातपायावर घ्यायला नकोय. लहान मुलाची दृष्ट 3 वाळलेल्या मिरच्या निळ्या कपड्यात बांधून ते मुलाच्या डोक्यावरून 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत फिरवून घराबाहेर नेऊन जाळावे. निर्माल्याचे फूल जरी असेल तरी फूलसुद्धा तुम्ही 7 वेळा उतरवून दृष्ट काढू शकता. तुरटी 7 वेळा वरील पद्धतीने डोक्यावरून 7 वेळा फिरवून बाहेर फेकल्याने ही सुद्धा दृष्ट निघते किंवा तुम्ही चुलीत जाळली तरी दृष्ट निघते. झाडणी किंवा चांबडी चप्पल 7 वेळा उतरवून घ्यावी, त्याने सुद्धा दृष्ट काढली जाते. हे झाले सर्वसामान्य व प्रभावी उपाय. यात तांत्रिक पद्धतीनेही सुद्धा दृष्ट काढली जाते. त्याचे विधान सार्वजनिक देऊ शकत नाही. त्यामुळे हे वरील उपाय तुम्ही एक जरी केला तरी तुमच्या मुलावरील किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची जी काही अंगाची जी मरगळ असेल किंवा जी दृष्ट लागण्याची चिन्हे असतील ती कमी होतील. रामकृष्ण हरी.